की खरोखर गाडी रोजच्या डेली यूजला चालवण्यासाठी आहे का, म्हणजे रोज ऑफिस गोअर्स जे आहेत त्यांच्यासाठी ही गाडी कशी आहे, की ती चालू शकतात रोज, की फक्त घराच्या आजूबाजूला फिरवायला योग्य आहे. आता काल जेव्हा रिटर्न आलो तेव्हा 40% आसपास बॅटरी होती आणि 40 किलोमीटर रेंज होती माझ्या मला जसं आठवतं त्या हिशोबाने. नंतरला मग मी थोडी गाडी चालवली अजून, तर 30% अशी राहिली बॅटरी. मग विचार केला की घरी जाऊन चार्ज करावी, पण घराच्या बाजूलाच एक चार्जिंग पॉईंट होता, म्हणजे हिरानंदानी जिथे आहे तिथे द वॉक म्हणून आहे, तर तिकडे फ्री चार्जिंग होतं. फ्री म्हणजे नंतरला समजलं की फ्री आहे, तर गेलो. फास्ट चार्जर होता. 50 मिनिट्स त्यांनी दाखवली रे, म्हणजे टाईम की 50 मिनिट्समध्ये होईल चार्ज, पण ॲक्च्युली त्याच्या आधीच झाला, कारण की 80%ला ऑटोमॅटिक फोर स्टॉप होऊन बॅटरी कटआउट झाली. म्हणजे 100% चार्ज होत नाही बॅटरी, 80%पर्यंतच होते. तर मग 80% म्हणजे 80 किलोमीटरची रेंज आली. तिथून मग परत घरी येईपर्यंत थोडं इकडे तिकडे फिरत फिरत आता 72 किलोमीटरपर्यंतची रेंज आहे. तर आज तर आपण परत दुसऱ्या दिवसामध्ये इको मोड पण बूस्ट मोड, म्हणजे हे बघा, हे बूस्ट मोडमध्ये गाडी खूप चांगला पिकअप पण देते आणि थोडं आपण ओव्हरटेकिंग वगैरे पण करू शकतो. आता काल कसं होत होतं की आपल्याला जर का ब्रिजवरती चढायचं असेल किंवा एखाद्या मोठ्या व्हेकलला क्रॉस करायची असेल तर आपल्याला मोड चेंज करायला लागत होता सारखा. तर आज तर काय तसं लागणार नाही असा माझा अंदाज आहे, कारण की बूस्ट मोडमध्ये गाडी ऑटोमॅटिकली 50-55पर्यंत जाते, असं काहीसं आहे त्याचं. तर आता आपण जाऊया आधी हायवेला. हायवेवरून आपण आज मुलुंडला जायचा, म्हणजे जो एक मिळून चेक नाका आहे त्या साईडला आपण जात आहोत. तर तिकडे जायचा एक वेगळा प्रकारचा रस्ता आहे, शॉर्टकट पण आहे तो, भरपूर बाईकर्स वापरतात. थोडा रस्ता तिकडचा खराब असतो, पाईपलाईन रोड ज्याला बोलतात, पण मजा देखील येते. आता हे झेप्टोवाला बघतोय मागे, बाईकवाला पण बघतोय मागे, लोक बघतायत काय चाललंय याचं. पण काय नाही, आपण सध्या एक ईव्हीचा रिव्ह्यू बनवतो आहोत, कदाचित त्यांना कधी ना कधी कुठे ना कुठे व्हिडिओ मिळेल. आता याच्यासाठी आपण कार म्हणजे चॅनलचं नाव देखील बाईकवर टाकणार आहोत, पण अजून काय तो योग आला नाही. सध्या नाव मी रॅन्डमली टाकून ठेवलेलं आहे माझंच, पण जेव्हा योग येईल किंवा एखादं चॅनलचं नाव चांगलं असं भेटेल मला, तेव्हा ते चेंज केलं जाईल आणि मग आपण तेच नाव परमनंटली वापरू. आता दिवाळी संपली आहे आणि आता रोजची रहदारी चालू झालेली आहे. तर आता ट्रॅफिक इथून चालू होईल हळूहळू हळूहळू. पण आपण वाया मानपाडा जाणार आहोत. मानपाड्यावरून वरतून कोकणीपाडा करत त्या रूटनी आपण उपवन जो लेक आहे तिथून जे शॉर्टकट आहे त्या रस्त्याने फिरत फिरत पाईपलाईनवरून पण जाणार आहोत. तो रस्ता एक शांत आहे, म्हणजे ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी ठीक आहे, बायकर्ससाठीच ठीक आहे, कार तिकडून जात नाही. आणि आता जर कोणी बघत असेल व्हिडिओ हा आणि कार घेऊन याला ट्राय करत असेल तर कार बाबा तुमची अडकणार आहे पुढे. कारसाठी हा मेन रोडच बरोबर आहे, पण जर का बायकर्ससाठी तर तुम्ही चेक करू शकता. मला पण एका माझ्या मित्राने सांगितलं हा रस्ता शॉर्टकट आहे, तर आधी तर मला वाटलं की असा कसा शॉर्टकट असू शकतो, की बरेचसे सिग्नल आणि ट्रॅफिक गायब होतात, पण खरोखर आहे तसा शॉर्टकट रस्ता तो. काय काम चालू आहे वाटतं मेट्रोचं. तर काल इथे काही नव्हतं, काल इथे बऱ्यापैकी रस्ते खाली होते. सोमवारी बघायला मजा येईल, कारण की सोमवारी बरेचशी लोक म्हणजे गावावरून जी गेली ती रिटर्न येतील मुंबईत, आणि ऑफिसचा पहिला दिवस असेल बऱ्याच लोकांचा, कारण की कंटिन्यू हॉलिडे होता. तर सोमवारी भरपूर ट्रॅफिक असणार आहे, म्हणजे भरपूरच असणार आहे, कारण की सोमवारी जर का सुट्टी लागली तर मग बऱ्याचशा लोकांची शनिवार रविवारची पण सुट्टी काउंट होते. त्याच्यामुळे सोमवारी मॅक्सिमम लोक ऑफिसला जातात. आता बूस्ट मोड ऑन झालं, स्पीड गेला आपलं 56पर्यंत. तर हे एक चांगलं आहे. काल जिथे गाडी 45पर्यंत थांबत होती तिथे आज गाडी ऑटोमॅटिकली 50-55पर्यंत जाते काही सेकंडसाठी तरी. तसं आता इथे 42ला लॉक आहे गाडी, तर आपण बूस्ट मोड ऑन केला, ब्रिजवरता चढायला सुरुवात केली. तर आता ब्रिजच्या लाईनला आल्यावरती आपण सोडून दिला बूस्ट मोड. आता परत गाडी एक 45च्या आसपास येईल.
आता म्हणजे घराजवळ चार्जिंग बोर्ड मिळाल्यामुळे लकीली तर म्हणजे आता तर फारच बरं झालं असं मला वाटतं की 80% चार्जिंग जर का 45 मिनिट्स किंवा 1 आवरमध्ये होते तर म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे की अर्धा रस्ता आपला कसाही निघून जातो. तर त्याच्यामध्ये आता विचार असा आहे की रोज जाता जाता चार्ज करून त्याची गाडी घरी तर सकाळी निघाल्यावरती पण चार्ज करताय तोपर्यंत आपलं कॉलिंग वगैरे जे असतं ते चालू राहील किंवा त्या हाफ ॲन आवरमध्ये किंवा 45 मिनिट्समध्ये गाडीवरती बसूनच गाडीची व्हिडिओ आपण अपलोड करू शकतो. तो काम म्हणजे टाईम पण युटिलाइज करता येतो आपल्याला की काय ना काय त्या टायमामध्ये प्रोडक्टिव्ह काम होतं. असंच आपण रिकाम्यासारखं बसून राहू शकत नाही. थोडं बोलतात ना की हायफाय एरियामध्ये ते चार्जिंग पॉईंट्स आहेत त्यामध्ये ते खायला काय भेटत नाही. बरेचसे ड्रायव्हर्स मी बघितले काल ते गाडीतच झोपले होते. काही जण वसमशी गप्पा मारत होते तर काही पार्क आहे जवळ तर तिकडे फिरत होते. पण तिथे म्हणजे चार्जिंग पॉईंटच्या आसपास जर काही खाण्याची दुकान असतील तर मला असं वाटतं की दोन्ही चांगले चालले असते. खाण्याचं दुकान पण चाललं असतं चार्जिंग पॉईंट्स पण चालले असते. पण याच्यामध्ये काल मला एक असं आढळलं की एका वेळी फक्त 2च बाईक चार्ज होत आहेत. आता जर ऑलरेडी 2 बाईक असतील तर कदाचित पुढच्या माणसाला येणाऱ्या वेटिंग लागेल. वेटिंग म्हणजे जोपर्यंत त्याची चार्ज होत नाही गाडी तोपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. त्याच्यामध्ये काही काल हुशार माणसं अशी पण होती जी लोक म्हणजे गाडी ठेवून गायब झाली होती. तर माझ्या आधी गाडी लागली होती व्हिडिओमध्ये दिसत असेल. माझ्या आधी गाडी लागलेली होती. माझी गाडी चार्ज होऊन मी निघालो देखील तो माणूस आला नाही. म्हणजे एक चार्जिंग पॉईंट पण ब्लॉक होऊन जातो प्लस बॅटरीवरती पण प्रेशर येतं कारण की कंटिन्युअस फास्ट चार्जिंग आहे. 80% गाडी ऑलरेडी कट ऑफ झालेली आहे आणि आपण तरी देखील त्याला पॉवर देत आहोत. त्याच्यामुळे कधी ना कधी मग बॅटरीला इश्यू येतो आणि मग लोक बोलतात की नाही गाडीची बॅटरी बरोबर नाही असेल तसं नाही. हे फार सिमिलर आहे मोबाईलसारखंच की आपण भरपूर जर रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावून सोडून देत असो 1-2दा ठीक आहे काय होत नाही. पण असं जर का आपण सातत्याने करत राहिलो तर मोबाईलची बॅटरी देखील फुगते आणि मग बोलतो ना अरे ह्या कंपनीचा मोबाईल बरोबर नाही. पण मोबाईलचा काही दोष नसतो. दोष त्या मूर्ख माणसाचा असतो जो असं सोडत असतो ह्या गोष्टी लक्ष देत नाही बारीक बारीक गोष्टीवर. सेम ती बॅटरी मला वाटतं गाडीमध्ये पण आहे. गाडी सर्व फंक्शनॅलिटी तशीच आहे. तर चार्ज करताना पण मला वाटतं की आसपास राहणं गरजेचं आहे. नसेल तर एक अलार्म सेट करून ठेवावा की बाबा हाफ ॲन आवरमध्ये की बॅटरी चेक असं. कारण की नोटिफिकेशन असं काही येत नाही आहे. मी काल बघितलं गाडी तर आपण टर्न ऑफ करून टाकतो. टर्न ऑफ केल्यानंतर नोटिफिकेशन येत नाही की आपल्याला काय बोलतो त्याला ते बॅटरी तुमची आता किती % झाली आहे किंवा फुल चार्ज झाली आहे बॅटरी तर तुमचं आता क्लोज झालं आहे तुम्ही आता ते चेंज करा असं काहीच नोटिफिकेशन येत नाही. त्यामुळे ते मी पण काल 2-3दा चेक केली. थर्ड टाईम म्हणजे जेव्हा 75 झाली होती मला दाखवत होतं 15 मिनिटं अजून बाकी आहेत 70-75ला. मग म्हटलं की आपण थांबू 100% वाट बघू. पण नंतर मी जर चेक केलं तर ते ऑलरेडी 80%लाच कटआउट झाली होती. फॉर एक्झाम्पल आता 64ची रेंज दाखवते आपल्याला. आता ही बॅटरी जर का आली 40% पर्यंत किंवा 30% पर्यंत सॉरी तर मला असं वाटतं मुलुंडला पण आहेत काही चार्जिंग स्टेशन्स तर ते पण मी डिस्कवर करून ठेवणार आहोत की बॅटरी काढून आपले जवळजवळ 2.5-3 तास जातात चार्ज करण्यामध्ये. त्याच जागी जर का आपल्याला एक 45 मिनिट्सचा कुठे स्लॉट मिळाला की जवळपास आहे फास्ट चार्जिंग सेंटर मला असं वाटतं की कोणी ना कोणी ऑफिसमधलं जाऊन पण चार्ज करून घेऊन येऊ शकतो गाडी. तर पण आपली कामं पण होऊ शकतात किंवा स्वतःच जायचं बघायचं तिथे काय आहे परिस्थिती. होत असेल जास्त चार्ज करून घ्यायची नसेल तर मला असं वाटतं एक बॅटरी नेहमी फुल चार्ज ठेवलेली बरी. पण जनरली आपलं जे जाणं असतं ते असतं मुलुंड ते घाटकोपर त्याच्याविषयी जास्त आपण काही जात नाही. तर मुलुंड ते घाटकोपरमध्ये जर बघायला गेलो आपण तर मला असं वाटतं जास्तीत जास्त 15-30 किलोमीटरचं अंतर असेल असं मला असं वाटत नाही आहे. किंवा फार तर मला वाटतं एक म्हणजे 40 किलोमीटर जातील मॅक्सिमम जर का आपण घाटकोपरमध्ये फिरलो तरी. मुलुंडवरून जाऊन येऊन 40 किलोमीटर ठीक आहे असं काय जास्त नाही आहे. तेवढी बॅटरी असेल म्हणजे 50% जरी असेल तरी होते. आणि आता हळूहळू बॅटरीवरती ट्रस्ट यायला लागला आहे. भले 1.5 सेकंड आहे पण आपली जी रेंज आहे डेलीची ती 50%च्या आतमध्येच आहे. त्यामुळे असं काय वाटत नाही. कट टू कट आपण गाडी चालवत नाही आहे. कट टू कट म्हणजे 65ची रेंज आहे आणि आपल्याला आज 60 किलोमीटर जायचं आहे तर हे कट टू कट झालं. कारण की ती रेंज 5-10% जरी ड्रॉप झाली तर आपण गाडी बंद असं आपण डायरेक्टली बोलू शकतो. मग त्यामुळे थोडं म्हणजे विचार करूनच आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायला लागतात.
तर आता रात्री मी 80% आणली होती गाडी, त्यामुळे मला एक कॉन्फिडन्स होता की बाबा आपण आज देखील घाटकोपरला जाऊन येऊ शकतो, मुलुंडला जाऊन येऊ शकतो. पण आज जसं घाटकोपरला काही काम नाही आपलं, मुलुंडलाच मॅक्सिमम काम आहे. तर म्हटलं आपण पहिलं आज मुलुंडला जाऊ, दिवाळीच्या सुट्टीनंतरच आज काम चालू करू. काल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, 40 मिनिट्सचा लाईफमधला पहिला व्हिडिओ असेल मोठा. कारण की काल जाताना तर म्हणजे खूप गडबड गेली मी, पण मला वाटलंच होतं की कदाचित त्याचा माईकचा इश्यू येणार आहे काय ना काय. तर ते ब्लूटूथनी कनेक्ट झालं नव्हतं. म्हणजे हा जो छोटा माईक असतो, ग्रेनेडचा माईक वापरतो मी, तर जो छोटा माईक असतो तो ऑन झालाच नाही, त्याच्यामुळे रेकॉर्डिंग झालीच नाही. तर आता मी नेहमी पहिलं रेकॉर्डिंग चेक करतो होतं आहे का नाही, आणि मग सेकंड व्हिडिओ आपण चालू करतो. आणि मग येताना मग आपल्याला मी आला पॅच 42 मिनिट्सचा मी आला. तर त्याच्यामध्ये काय धमालच करत आलो आपण, असं काय नव्हतं की रूट खूप खूप खाली होता. आणि एक देखील समजलं की बाबा बरोबर आहे, 45 मिनिट्स लागतात आपल्याला. जेव्हा ट्रॅफिक नसतं तेव्हा, ट्रॅफिक असतं तेव्हा जवळजवळ 2-1 तास जातात, आरामात जातात, 1.5 ते 2 तास. त्याच्यामधला मॅक्सिमम ट्रॅफिक हा मुलुंड टोल नाक्याला जमा असतो. मुलुंड टोल नाक्यानंतर ठाण्यावरून जोपर्यंत गाडी विवियाना मॉल जो लेकशोर झाला आहे, तिथून त्या ब्रिज चढून जेव्हा लेफ्ट मारत नाही घोडबंदरला, तोपर्यंत ट्रॅफिक असते. त्यानंतर थोडी मुव्हिंग ट्रॅफिक असते, परत मानपड्याला ट्रॅफिक असतं. तर आता या रूटमुळे कसं आहे की बऱ्यापैकी ट्रॅफिक माझं निघून जातं. आणि ट्राय करतो मी की पीक आवर्स आपले निघून जातील, की पीक आवर्समध्ये आपण निघत नाही. पीक आवर्स एकदा आधी तरी निघतो किंवा नंतर तरी निघतो. कारण की ह्या सगळ्या गाड्या एकाच टायमाला एकाच वेळी ऑफिसला पोहोचायचं असतं, त्यामुळे सगळ्याच गाड्या हळूहळू चालत असतात. याची पण गाडी नवीन आहे असं वाटतंय की नंबर प्लेट नाही गाडीला. आपली आज नंबर प्लेट यायला पाहिजे, ॲटलिस्ट नंबर तरी यायला पाहिजे. काल आपलं काम झालेलं RTOचं वगैरे सगळं. आवाज वेगळा येऊ शकतो, नाही की मी परत हेल्मेट वर केलेली आहे. काच खूप नॉईज आहे या म्हणजे माईकमध्ये, खूप नॉईज आहे. मला वाटलं नॉईज कॅन्सल होईल, पण नॉईज खूपच येतो. पण चमत्कारी मोबाईल आपला S24 अल्ट्रा, त्याच्यामध्ये काल मी यूट्यूबवरून चेक केलं की बाबा नॉईज काढता येतो का, तर हो. तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या फंक्शन्स आहेत S24 अल्ट्रामध्ये, की त्यांनी पूर्ण जवळजवळ 42 मिनिट्सचा व्हिडिओ होता. त्यातलं विंडचा आवाज किंवा मग जो बाईकचा हॉर्नचा इकडचा आवाज त्यांनी पूर्ण करून फक्त वोकल्स ठेवले आणि ऑलमोस्ट नॉईज रिड्यूस केला होता. त्याच्यामुळे ते थोडं अपलोड करायला पण बरं वाटलं, नाही तर मग ते खूप प्रॉब्लेम पंचायत झाली असती. म्हणजे अरे आता व्हॉइसवर कोण देईल परत एवढा, कारण की 42 मिनिट्सला व्हॉइसवर आपण नाही देऊ शकत. आपल्या बजेटमध्ये असतं 10-15 मिनटं 20 मिनटं, तेवढा व्हॉइसवर ठीक आहे. पण 42 मिनिट्स आपण नाही आठवू शकत की आपण काय किती बोललो. तर ते एक चांगलं आहे ह्या मोबाईलचं फंक्शन. म्हणजे कॅमेऱ्यावरती लोक इन्व्हेस्ट करतातच, पण मी मोबाईलवरतीच केलं, कारण की खूप मल्टीफंक्शनल मोबाईल आहे हा. बऱ्यापैकी कॅमेरा क्वालिटी पण चांगली आहे, पण आयफोनचा व्हिडिओ चांगले येतात त्याच्यापेक्षा. पण ठीक आहे, पण याच्यामध्ये पण थोडं जेव्हा ब्लॉगिंग तुम्ही करत असाल तर ट्राय करा की फ्रंट कॅमेरानेच आपल्याला म्हणजे अवॉइड करायचं जेवढं होईल तेवढा. बॅक कॅमेरा जो असतो मोबाईलचा त्याच्यावरतीच आपल्याला जे काय ते सगळं करायचं आहे. भरपूर लोक मी माझ्या फ्रेंड सगळ्यांना पण जे आता माझं बघून पण करतात हळूहळू इकडे तिकडे ट्राय. मी तर सगळ्यांनाच सांगतो की यूट्यूब चांगला प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही व्हिडिओज टाका, फक्त वॉच आवर्स आणि जे सबस्क्रायबर आहेत ते सोडून द्यायचे, ते एवढं लक्ष नाही द्यायचं आपण. पण रेग्युलरली जो अल्गोरिदम असतो तर कॅच करायला ट्राय केलं ना की होतात बरोबर. आता मी काही दिवस म्हणजे दिवाळीच्या आधीपर्यंत ऑलमोस्ट डेलीचे 3 असे रील्स आणि काय ना काय व्हिडिओ टाकत होतो, एखाद दुसरा. तर त्याच्यामध्ये 201 सबस्क्रायबर तर वाढले माझे, आणि हे जेन्युइन वाढले. असं काही मी कुणाला सांगितलं नाही मित्रांना. स्टार्टिंगला मला वाटतं घरचे 4-5 अकाउंट असतील आणि ऑफिसमध्ये 4-5 अकाउंट, हे 10 सबस्क्रायबर माझे असतील. पण बाकीचे जे 200 सबस्क्रायबर आहेत ते म्हणजे ऑर्गॅनिकली असं मित्र बोलतो माझा, तर तसे भेटलेले आहेत. आणि ती खूप चांगली गोष्ट आहे की आपण एवढे म्हणजे शॉर्ट्सवरती सुद्धा आपल्याला काय ना काय मिळतं. पण म्हटलं की आता आपण व्हिडिओजवरती टाकू, कारण की शॉर्ट्सची डेडलाईन असते 90 डेजची. 90 डेजमध्ये मेन तर म्हणजे शॉर्ट्सचं कसं असतं, 2 लोकांनाच फायदा होतो. एक जो ऑलरेडी इन्फ्लुएन्सर आहे, ज्याचा ऑलरेडी भरपूर सारे फॉलोअर्स आहे, त्यांनी शॉर्ट टाकला तर तो लगेच व्हायरल होतो, ते चॅनल पेजवर मॉनिटाईज होऊन जातो. आपल्यासारखी जी नवीन मंडळी आहेत
त्यांचं मॉनिटाईज होणं फार मुश्किल आहे. तर शॉर्ट्सचा यूज तर मी एक स्ट्रॅटेजिकली फक्त सबस्क्रायबर गेनसाठी करतोय, की आपण रेग्युलरली एक फ्लोमध्ये असतो आणि व्हिडिओज आपले वॉच टाईम करतील. आता व्हिडिओजमध्ये पण अशी गंमत आहे की माझ्याकडे भरपूर व्हिडिओ आहेत, कंटेंट भरपूर पडला आहे. म्हणजे फार जसं मी काल बोललो की 2016ला मी लडाखला गेलो होतो, तर जवळजवळ तो एक 350-400 GB डेटाच आहे माझ्याकडे. 10 years बिफोरची जर्नी. मग 2000 मला वाटतं 21-22ला पण गेलो होतो लडाखला, ते सुद्धा व्हिडिओ आहेत. त्याच्यानंतर